कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंच असणार, लाईक पण करत जा, शेअर पण करत जा आणि कमेंट पण करत जा, जेणेकरून मला एनर्जी भेटेल. जरी आपण समोरासमोर नसलो तरी आपण कमेंटच्या मार्फत आपण कम्युनिकेट करू शकतो, आपण संवाद साधू शकतो. तर चला, तुम्ही पाहिलंच असेल थंबनेल वरती आपण एक नवीन चॅप्टर चालू केलेला आहे, द सेकंड चॅप्टर स्केलर अँड वेक्टर. तुम्हाला तर माहितच आहे या चॅप्टरचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, कारण सर्व चॅप्टर मध्ये तुम्हाला एक तर डॉट नाहीतर क्रॉस प्रोडक्ट किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर 100% यूज होतं. त्यामुळे हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. जसं युनिट्स अँड डायमेन्शन आणि स्केलर अँड वेक्टर हे चॅप्टर खूप खूप इम्पॉर्टंट असतात. बेसिक एकदम क्लिअर असलं की पुढे मूव ऑन होत असताना आपल्याला काहीही अडचण येणार नाही. तर ठीक आहे, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करून आपण स्टार्ट करूया स्केलर्स अँड वेक्टर्सला. हा सेकंड चॅप्टर आहे. हळूहळू सर्व चॅप्टर्स येतील. पण मी तुम्हाला सांगितलंय की प्लॅनिंग करत आहे मी 2 ट्रॅक आणण्याची किंवा एका ट्रॅक वरती कव्हर करण्याची करत आहे मी. टेन्शन घेऊ नका, पण तुमचं पेंडिंग काहीच राहणार नाही. स्केलर्स अँड वेक्टर्स काय म्हणतो? स्केलर्स आणि वेक्टर्स काय असतं? ठीक आहे, फिजिक्स मध्ये भरपूर क्वांटिटी आहेत, पण त्यातल्या काही स्केलर, काही वेक्टर, काही टेन्सर असतात. पण टेन्सर आपल्या सिलेबसला नसल्यामुळे आपण त्याबद्दल जास्त डिस्कशन करणार नाही. स्केलर म्हणजे काय? ज्यांना की ओनली मॅग्निट्यूड असतं. काय असतं? ओनली मॅग्निट्यूड. ठीक आहे सर, असं काही आहे का एक्झाम्पल ज्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे एखाद्या क्वांटिटीला, पण ती क्वांटिटी स्केलर आहे? असं पण असतं. करंट जो असतो, इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे, ENT विसरतो स्पेलिंग कधी कधी. तर इलेक्ट्रिक करंट जे असतं, तर इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. पण तरी पण ही क्वांटिटी कोणाच्या अंडर येते? स्केलर. याचं रिझन काय असेल सर? तर डज नॉट ओबे वेक्टर्स लॉ. डज नॉट ओबे वेक्टर्स लॉ. अशा क्वांटिटी ज्यांना की ओनली मॅग्निट्यूड आहे आणि वेक्टरचे लॉ ओबे करत नाही, त्यांना आपण स्केलरच्या कंडिशन मध्ये ठेवतो. आता महत्वाचं काय? स्केलरचं जे मॅग्निट्यूड आहे, बरोबर, मॅग्निट्यूड ऑफ स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. मे बी पॉझिटिव्ह अँड मे बी निगेटिव्ह. तुम्ही म्हणजे सर याचा अर्थ काय होतो? म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्केलर क्वांटिटीचं जे मॅग्निट्यूड असतं ते आपण पॉझिटिव्ह पण कन्सिडर करतो, निगेटिव्ह पण कन्सिडर करतो. त्यानंतर स्केलर इज इंडिपेंडंट ऑफ, काय म्हणलं मी? इंडिपेंडंट ऑफ काय? तर स्केलर क्वांटिटी इंडिपेंडेंट आहे. एक्सप्लेन करतो ईच अँड एव्हरी पॉइंट, परंतु लिहित आहे स्केलर क्वांटिटी इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्सिस किंवा ओरिएंटेशन म्हणा. काय म्हणा तुम्ही? ओरिएंटेशन. ठीक आहे, एक्सप्लेन करतो आता एक एक पॉइंट आणि नंतर कंपॅरिझन करून वेक्टरचं सांगतो. स्केलर म्हणजे काय? ज्यांना ओनली मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? त्यामध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट दोन्ही आलं बरं का? नाही तर तुम्ही म्हणसाल की सर मॅग्निट्यूड म्हणजे ओनली न्यूमेरिकल व्हॅल्यू का? तर नाही, मॅग्निट्यूड म्हणजे कोण? न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट दोघे येणार. मग आपण म्हणलं ओनली मॅग्निट्यूड ज्यांना आहे त्यांना आपण काय म्हणतो? स्केलर. सेकंड, स्केलर मध्ये अशा काही क्वांटिटी आहेत का ज्या की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे तरी पण स्केलर आहे? तर त्यातलं एक्झाम्पल कोण आहे? करंट आहे, प्रेशर आहे, सरफेस टेन्शन आहे आणि टाइम पण आहे. तुम्ही म्हणता टाइमला डायरेक्शन आहे का? त्याबद्दल बोलायची आता इथे गरज नाही, नाहीतर विषय स्केलर आणि डिस्कशन टाइम वरती नको, काही गरज नाही. तर आहे एक्झाम्पल आहे, टाइम आहे, करंट आहे, प्रेशर आहे, सरफेस टेन्शन आहे. त्याला की डायरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे, तरी पण ते स्केलर मध्ये येतात. का बरं? डज नॉट ओबे वेक्टर्स लॉ.
ओके, नेक्स्ट पॉइंट, मॅग्निट्यूड ऑफ स्केलर पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह पण असतं, झिरो पण असतं, काही अडचण नाही. तुम्ही म्हणतात एक्झाम्पल सांगा, विदाउट एक्झाम्पल आपण बोलणार नाही. तर मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचं बेस्ट एक्झाम्पल आहे टेम्परेचर. टेम्परेचरला सांगा बरं, टेम्परेचर पॉझिटिव्ह मध्ये पण असतं, निगेटिव्ह मध्ये पण असतं. टेम्परेचरला डायरेक्शन आहे का? नाही, तो स्केलर आहे. स्केलर क्वांटिटीचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. मे बी वापरलं मी, मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह असू शकतं. नंतर हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, इज इंडिपेंडंट ऑफ ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय? माझी हाईट आहे, ठीक आहे, किंवा माझं मास आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे. आता मी जर म्हणलं माझं मास मेजर करायचे, मी असं स्टँडिंग पोझिशन मध्ये मास मेजर केलं, ते आलं 70. असं झोपून, म्हणजे आता मी वाय ऍक्सिस वर आहे, मी झोपलो असं आडवा, तर एक्स ऍक्सिस वर गेलो, तिथं माझा मास किती राहील? सेम राहील सर, काहीच बदल नाही येणार. मी असं उभा होतो, पुन्हा मी आडवा झालो, ठीक आहे, असं इन्क्लाइन थांबलो, असं इन्क्लाइन, काही फरक पडणार आहे का? नाही, फरक पडणार नाही. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ लॉजिक काय याचं? तर मास ही स्केलर क्वांटिटी आहे, ती ओरिएंटेशन वर डिपेंड करत नाही. जसं की दुसरं एक्झाम्पल, माझी हाईट समजा 5 फूट 10 इंच आहे. वर्टिकली मेजर केली 5 फूट 10 इंच, हॉरिझॉन्टली मेजर केली 5 फूट 10 इंच, ठीक आहे, इन्क्लाइन अशी मेजर केली 5 फूट 10 इंच, काहीच फरक पडणार नाही. कुठल्याही ऍक्सिस वर माझी हाईट मेजर केली तर ती सेमच राहणार. मग स्केलर क्वांटिटी इज इंडिपेंडंट ऑफ ओरिएंटेशन, म्हणजे कुठेही मेजर केलं तर स्केलर क्वांटिटीला काही फरक पडत नाही. आता वेक्टर म्हणजे काय? वेक्टर म्हणजे हॅविंग magnitude as well as direction, magnitude as well as direction, ठीक आहे. असं काही एक्सेप्शन आहे का? ठीक आहे, मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, ठीक आहे, तर तो वेक्टर आहे, हे तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे, किंवा मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, स्केलर आहे, असं पण एक्झाम्पल आहे. पण असं काही एक्झाम्पल आहे का की त्याच्यात मॅग्निट्यूड आहे ओनली आणि त्याला आपण वेक्टर म्हणतो? तर नाही, बिलकुल नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा. एखादी क्वांटिटी तिला फक्त मॅग्निट्यूड आहे आणि तिला वेक्टर म्हणता येईल का? बिलकुल नाही. मग नेक्स्ट पॉइंट आपण म्हणलं, वेक्टर म्हणजे कोण? तर ज्या क्वांटिटी वेक्टर्स लॉ, कोणते लॉ? वेक्टर्स लॉ ओबे करतात. काय करतात? ओबे, ओबेज वेक्टर्स लॉ. जे वेक्टर लॉ ओबे करतात त्यांना वेक्टर मध्ये ऍड करून दिलं. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्वांटिटी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कसं आहे बाबा? ऑलवेज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह राहणार नाही, बिलकुल नाही राहणार, ठीक आहे. का नाही राहणार हे मी तुम्हाला 100% सांगेन, फक्त तुम्ही सोबत राहा शेवटापर्यंत. एव्हरीथिंग इज क्रिस्टल अँड क्लिअर. युनिट्स अँड डायमेन्शन चॅप्टर मध्ये काय जबरदस्त कमेंट आल्या की सर चॅप्टर प्रॉपरली झाला, ठीक आहे. आता डबल रिवाइज केले काय आणखी परफेक्टली होऊन जातो. मग मी म्हणलं वेक्टर क्वांटिटी इज डिपेंडंट ऑन, काय काय म्हणतोय मी? इज डिपेंडंट ऑन ओरिएंटेशन. काय म्हणलं? डिपेंडंट ऑन ओरिएंटेशन. आता सर ह्याचा अर्थ सांगा, ठीक आहे. म्हणजे मला सांगा, ओरिएंटेशन म्हणजे ऍक्सिस. समजा सिंपल भाषेमध्ये, जर माझ्या बॉडीवर फोर्स लावायचा आहे, बरोबर आहे, माझी बॉडी राईट साइडला शिफ्ट करायची, तर फोर्स कोण्या साइडला लावणार? राईट साइडला. ओके, समजलं. पण तोच फोर्स सेम मॅग्निट्यूडचा राईट साइडला न लावता जर व्हर्टिकली अपवर्ड लावला तर सांगा बरं माझी बॉडी राईटला जाईल का? आपल्याला काय काम करायचं होतं? माझी बॉडी राईटला शिफ्ट करायची आणि फोर्स लावला व्हर्टिकली अपवर्ड, तर त्याचा अर्थ आणि या साइडला लागलेल्या फोर्सचा अर्थ सेम आहे का? नाही. म्हणून म्हणलं वेक्टर क्वांटिटी इज डिपेंडंट ऑन ओरिएंटेशन, ठीक आहे. म्हणजे ऍक्सिस ऑफ ओरिएंटेशन वर डिपेंड करतं. तुम्ही म्हणलं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर 10 न्यूटनचा फोर्स आहे, मग आपण म्हणलं पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर 20 न्यूटनचा फोर्स आहे किंवा 10 न्यूटनचा फोर्स आहे, तर हे दोघं सेम झाले का? नाही. आठवा आता इथं काय म्हणलं होतं आपण? स्केलर क्वांटिटी इज इंडिपेंडंट ऑफ ओरिएंटेशन. म्हणजे मी वाय ऍक्सिस वर स्टँडिंग पोझिशन आहे किंवा मी एक्स ऍक्सिस वर आहे, कुठल्याही ऍक्सिस वर असू द्या, माझं मास चेंज होणार नाही. हे पॉइंट्स
खूप महत्वाचे आहेत. वेक्टर म्हणजे कोण? ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे, त्यासोबत वेक्टरचे लॉ पण ओबे करतो. मॅग्निट्यूड ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठला पॉइंट जर तुम्हाला वाटला ना की सर तुम्ही हे चुकीचं बोलले, तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगून द्या. लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं असं नाही, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या मिस्टेक आपल्या होत राहतील, परंतु तुम्ही माझ्यावर 100% विश्वास ठेवा. आपण टोटल एररलेस डिस्कशन करायचा प्रयत्न करणार 100%. एखादी गोष्ट बोलता बोलता इकडची तिकडं, इकडचं सांगता सांगता हे सांगितलं तर होऊ शकतं. म्हणून म्हणलं तुम्ही छोट्या भावा बहिणीसारखे, तर तुम्ही कमेंट टाकली मला बिलकुल वाईट वाटणार नाही. तर बघा बोर्डवरती बघा, सुंदर अशा अक्षरामध्ये आपण लिहिलेलं आहे. पॉज करा आणि घ्या लिहून. आता जाऊ की स्केलार आणि वेक्टर हे जे कार्य करते यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स पण असतं. ओके सर, असतं, बरोबर असतं. ठीक आहे, म्हणजे स्केलारचं कॅल्क्युलेशन असू शकतं, स्केलार वेक्टरचं असू शकतं, किंवा वेक्टरचं कॅल्क्युलेशन असू शकतं. तर त्यामध्ये नेमकं रूल्स कोणते वापरतात, बरोबर डिस्कशन करतच चाललोय आपण. तर बघा, समजा फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करायचं, काही असू शकतं ना त्यामध्ये, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर स्केलार क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण वापरतो सिंपल अल्जेब्रा. ओके सर. मग वेक्टर क्वांटिटीच्या कॅल्क्युलेशन साठी काय वापरतो? तर वेक्टर क्वांटिटीच्या कॅल्क्युलेशन साठी आपण वापरतो वेक्टर अल्जेब्रा. ओके, म्हणजे रूल्स इथं वेगळे आहेत का? येस बॉस. मी म्हटलं की मास ही स्केलार क्वांटिटी आहे, तिला डायरेक्शन नाही. ओके, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी. कसं समजलं? ठीक आहे, एखाद्या बॉडीला आपल्याला शिफ्ट करायचे, कशाची गरज लागेल? फोर्सची. बॉडी कुठे घेऊन जायची? राईटला, लेफ्टला, अपवर्ड, डाऊनवर्ड, तुमच्याकडे, माझ्याकडे. कुठे घेऊन जायचे तुम्हीच ठरवा. सर आपण राईटला घेऊन जाऊ. ओके, राईटला एखादी बॉडी घेऊन जायची तर फोर्स कुठे लावणार? राईटला. डायरेक्शन आली. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आपण म्हणलं की एक कार आहे. कार इज मूव्हिंग विथ वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड. कार इज मूव्हिंग विथ वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड. विच डायरेक्शन? कोणत्या डायरेक्शनला जायचे? समजा आपलं गाव आहे समजा लेफ्टला, आणि कारचं तुम्ही मुंडी केली राईटला, कार चालली राईटला 10 मीटर पर सेकंद, आपलं गाव येईल का? नाहीच येणार. का बरं? कारण डायरेक्शन चुकीची आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी क्वांटिटी स्वतःहून तुम्हाला प्रश्न विचारते. विचार मला दुसरा प्रश्न विचार. दुसरा आपण म्हणलं मॅग्निट्यूड किती तुझं? 10 न्यूटन. डायरेक्शन तर प्लस आय कॅप, किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह वाय, अशा प्रकारे डायरेक्शन सांगतात. किंवा डायरेक्शन साठी आपण नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे पण वापरतो. सगळं क्लिअर करू, एकदम क्रिस्टल क्लिअर. आता कॅल्क्युलेशन साठी स्केलार कोणता वापरणार? सिंपल. वेक्टर अल्जेब्रा वापरणार. म्हणजे सर रूल्स वेगळे आहेत का? येस बॉस. समजा मी म्हणलं की 10 किलो साखर प्लस 5 किलो साखर, टोटल किती झाली? तुम्ही असं विचारसाल का की डायरेक्शन काय यांची? नाही, ऑब्विसली सिल्ली क्वेश्चन झाला हा. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणणार? सर 10 किलो प्लस 5 किलो झाले 15 किलो. विषय समजू. मी म्हणलं माझ्या बॉडीवर 10 न्यूटनचा एक आणि 15 न्यूटनचा एक, किंवा 5 न्यूटनचा एक, असे 2 फोर्स लागतात. 10 न्यूटनचा एक आणि 5 न्यूटनचा एक, असे 2 फोर्स लागतात. तर सांगा माझ्या बॉडीवर नेट फोर्स किती आहे? सांगू शकता येईल का? नाही सर. का बरं नाही? कारण बघा लक्ष असतं, दोन्ही फोर्स जर असे लागले, म्हणजे इकडं 10 आणि इकडं 5, तर नेट फोर्स माझ्या बॉडीवर येणार 5 न्यूटन. कारण 10 मायनस 5 न्यूटन. तेच दोन्ही फोर्सेस जर असे समोर लागले 10 आणि 5, तर टोटल किती झाली? 15. म्हणजे 15 न्यूटन ऍडिशन येते. म्हणजे दोन वेक्टरला जेव्हा तुम्ही कंबाईन करता तेव्हा त्यांच्यामधला जो अँगल आहे तो मॅटर करतो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना, ऍज वेल ऍज मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ही करताना. ऑब्वियस गोष्ट आहे. आपण वेक्टर अल्जेब्रा म्हणजे याचे रूल्स थोडेसे वेगळे असते. आपण म्हणलं दोन क्वांटिटी येतात स्केलार, तर त्याचं ऍडिशन करायची a प्लस बी, मॅटर क्लोज. ठीक आहे. आपण म्हणलं दोन वेक्टर क्वांटिटी a बार प्लस b बार,
बरोबर. यांचं ऍडिशन काय येणार तर डायरेक्ट नाही करता येणार, रूल्स आहेत काय, तर तेच रूल्स समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले वेक्टर काय आहे, त्याला ड्रॉ कसं करतात, त्याचा मॅटर काय तो समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, मग आपण सर्वात पहिलं म्हणलं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. काय म्हणलं रे बाबा, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टरला कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, तर त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर बघितलं तर ए च्या डोक्यावर बार म्हणजे एरो किंवा ए च्या डोक्यावर अशी आडवी लाईन बार. वेक्टर म्हणजे काय तर वेक्टर म्हणजे त्याच्या अंगामध्ये कोण कोण बसलेलं आहे लपून, तर सर त्याच्या अंगामध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही बसलेले आहेत. मग मॅग्निट्यूडला लिहितात कसं, मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर इज रिटन बाय मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ ए बार. ठीक आहे, मॉड ऑफ ए बार किंवा ओनली ए लिहिलं तरी चालते. म्हणजे या वेक्टरचं ए एरो मारा किंवा ए ऑनली लाईन ड्रॉ करा, दोघांचा अर्थ सेम चालला. प्रश्न येतो की मॅग्निट्यूडला लिहायचं कसं, वेक्टरला असं लिहितात पण वेक्टरच्या मॅग्निट्यूडला लिहायचं कसं, मॉड ऑफ ए बार किंवा ए लिहिलं तरी चालते. बरं, राहिला प्रश्न आता डायरेक्शनचा. डायरेक्शनला कसं लिहायचं तर त्याला लिहितात ए कॅप. डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बार इज ए कॅप. मग आता कंप्लीट लिहिणार कसं तर ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार लिहा किंवा ए इंटू ए कॅप. सांगा हे काय रिप्रेझेंट करतं, मॅग्निट्यूड. हे काय रिप्रेझेंट करतं, डायरेक्शन. बरं, कधी कधी असाही प्रश्न विचारतो, फाइंड द डायरेक्शन ऑफ ए बार. मग तेव्हा काय करणार आपण, ए बार इज इक्वल टू वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. काय करणार आपण, वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. ए ए ए ए ए कॅप. काय म्हणलं याला आपण, ए कॅप. आपल्याला ए कॅप विचारू शकतं की फाइंड द डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर. मग आपण काय म्हणणार, डायरेक्शन, ओनली डायरेक्शन काढायची. ओके फाईन, ठीक आहे. मग ए कॅप इज इक्वल टू काय येणार, ए बार इथं होता डिवाइडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड. मग प्रश्न काय येतो की नेमकं काय केलं काय इथं मला सांगा. कंप्लीट वेक्टर आहे, याच्या अंगात कोण कोण बसलेले, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड इनटू डायरेक्शन डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कॅन्सल, भेटणार काय आपल्याला, डायरेक्शन. याच्यावरती आपण खूप सारे छान छान क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. मग तुम्ही म्हणता सर याला मग बोलतात काय, एक कॅप म्हणतात. सर एक कॅप आणि मॉड हे काय आहे सर, सांगतो समजावून. एखाद्या वेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एरोचा वापर करतो. एरो म्हणल्यानंतर एरो इज अ कॉम्बिनेशन ऑफ वन दांडी अँड वन टोपी. एक दांडी आणि एक कॅप मिळून एक एरो बनतो. ही जी दांडी आहे तर या दांडीची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ दांडी रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड हे कोण सांगतं, एरोची दांडी. तुम्ही म्हणताल एक्सप्लेन करा. समजा हा एक वेक्टर आहे ए बार, दुसरा एक वेक्टर आहे बी बार. सांगा बरं दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. सर याचा जो एरो आहे त्याची लेंथ छोटी आहे, याच्या एरोची मोठी आहे. म्हणजे मॅग्निट्यूड लिहिता कसं आपण, मॉड ऑफ ए बार लिहा किंवा ओनली ए लिहा. तर मॉड ऑफ ए बार किंवा ए मॅग्निट्यूडला रिप्रेझेंट करतो. ए बारचं मॅग्निट्यूड कोणापेक्षा कमी आहे तर बी बार पेक्षा. मग बी बारचं मॅग्निट्यूड जास्त आहे. म्हणजे बी बारचं मॅग्निट्यूड बी इज ग्रेटर दॅन द मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ओके, मग सर ही जी टोपी आहे, टोपी हे काय सांगते, हिला आपण म्हणतो कॅप. ठीक आहे, कॅपचं काम आहे टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. एवढ्यावर खेळ नाही संपत. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण म्हणतो स्टार्टिंग पॉइंट. कोणता पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट. ओके, आणि यालाच आपण टेल म्हणतो. शेपूट आहे ते शेपूट कोणाचं, वेक्टरचं. मग सर याला काय म्हणत असतील तर याला आपण म्हणतो एंड पॉइंट.
कोणता पॉइंट राजांनो? एंड पॉइंट. आणि याला आपण म्हणतो हेड. एंड पॉइंट म्हणतो आणि याला म्हणतो आपण हेड. ठीक आहे, हेड पॉइंट म्हणतोय. बोलता बोलता कधी कधी वर्कलोड जास्त झाला की जीभ आपोआप चालायला लागते. ठीक आहे, इथं जसं की एक बार किंवा एक कॅप लिहायचे म्हणून काही गोंधळ करून ठेवतात. तसंच बघा, तर ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड इनटू डायरेक्शन. मग डायरेक्शनच्या डोक्यावर कॅपच का? तर कॅपच का? तर कारण एरो मध्ये जो हा कॅप वाला पोर्शन आहे तर हा काय रिप्रेझेंट करतो? डायरेक्शन. त्याला आपण एंड पॉइंट म्हणतो किंवा त्याला हेड ऑफ वेक्टर म्हणतो. याला काय म्हणतो आपण? टेल ऑफ वेक्टर. हे शेपूट आहे, हे डोक आहे. लेंथ मॅग्निट्यूड सांगते, कॅप डायरेक्शन सांगते, हा स्टार्टिंग पॉइंट सांगतो, हा एंड पॉइंट सांगतो. अशा प्रकारे वेक्टरला एक प्रकारचं रिप्रेझेंट करतो आपण. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे? तर ही आहे इम्पॉर्टंट गोष्ट. हा एक कॅप विचारतो बरं का, डायरेक्शन ऑफ ए बार काढा. मग डायरेक्शन ऑफ ए बार कशी काढायची? तर वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड घेतलं लिहून याला. ओके, तर जाऊया पुढच्या पॉइंट कडे. आता या चॅप्टर मध्ये स्केलार आणि वेक्टर असं तर नाव आहे, परंतु जास्त डिस्कशन वेक्टरचं राहील. कारण स्केलार बद्दल डिस्कशन करण्याला काही नाहीच आहे. सिंपल अल्जेब्रा यूज होतो, तिथं कुठले रूल्स नाही, काहीच नाही, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. माझा नेक्स्ट पॉइंट आला, वेक्टरची डायरेक्शन आपल्याला समजून घ्यायची. ठीक आहे, मी कशा प्रकारे डायरेक्शन सांगतात आपण बघितलं असेल तुम्ही. आपण रिवाइज टाईप करतोय, परंतु थोडे डिटेल मध्ये जातोय. म्हणजे आपल्याला टाइम लागतो रिव्हिजनला, परंतु आपण एकदम थरोली डिस्कशन करतोय. आता बघा, टोटल आपल्याकडे 3 टाईपच्या डायरेक्शन आहेत. एक तर ऍक्सिस वाईज रिप्रेझेंट करणं, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस असं. ठीक आहे, तर प्रश्न काय येतो? एक्स वाय झेड ऍक्सिस वाईज एक रिप्रेझेंटेशन. दुसरं रिप्रेझेंटेशन आपण यूज करू शकतो नॉर्थ, ठीक आहे, साऊथ, ठीक आहे, ईस्ट, वेस्ट या टाइप. आणि तिसरं रिप्रेझेंटेशन आहे इन टर्म्स ऑफ आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. तुम्ही म्हणता सर हे कॅप वाला परत आलं बघा. ठीक आहे, कॅप वाल्याचं काम काय? कॅप आहे म्हणजे काय? टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. फक्त डायरेक्शन दाखवायचं काम करते. जसं इथं लिहिलं होतं एक कॅप कोण होतं? द डायरेक्शन ऑफ ए बार. हा आय कॅप कोण आहे, जे कॅप कोण आहे, के कॅप कोण आहे, हे टोटल मी तुम्हाला समजावून सांगतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं फोर्स आहे एफ बार, मॅग्निट्यूड किती आहे? 10 न्यूटन. ठीक आहे, 10 न्यूटन. डायरेक्शन सांगायचे along the पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता यालाच वेगवेगळ्या टर्म्स मध्ये किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये कसं रिप्रेझेंट करणार बघा. तर एफ बारला सेमच, काहीच बदलणार नाही. 10 न्यूटन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स दाखवलं, तर पॉझिटिव्ह एक्स ला आपण जी डायरेक्शन अज्युम करतो ती असते ईस्ट. काय असते ती? ईस्ट. म्हणजे एफ बार इज इक्वल टू 10 न्यूटन ड्यू ईस्ट असं वापरतात. म्हणजे वरच्याचा खालच्याचा अर्थ एक्झॅक्ट सेम. बरं, आता थर्ड वे काय आहे? तर थर्ड वे आहे 10 आय कॅप न्यूटन. ही तिसरी पद्धत झाली, थर्ड वे ऑफ रिप्रेझेंटेशन. सांगा बरं, पहिलं सोपं आहे, दुसरं सोपं आहे का तिसरं सोपं आहे? तुम्ही म्हणता सर पहिलं सोपं वाटतंय कारण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस इझी आहे ना. परंतु राजा हे लिहिण्यासाठी किती जास्त जागा लागते. ओनली आय कॅप मॅटर क्लोज, ठीक आहे, किंवा ड्यू ईस्ट मॅटर क्लोज. एकदम क्लिअर आपल्याला समजतं. आता जाऊया आणखीन काही एक्झाम्पल कडे. समजा आपल्याला म्हणलं की एक वेक्टर आहे, डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. डायग्राम मध्ये आणखीन थोडी क्लॅरिटी येईल. समजा या साइडला एक्स ऍक्सिस, या साइडला वाय ऍक्सिस. ठीक आहे, मग याला रिप्रेझेंट करायचे. समजा हा असा वेक्टर आहे, ठीक आहे, आणि या वेक्टर समजा आपण म्हणू की वेलॉसिटी वेक्टर आहे आणि त्याला लिहिलेले 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप मीटर पर सेकंड. आता त्याला रिप्रेझेंटेशन करायचे म्हणजे काय आहे, याच्यात लिहिलेलं नेमकं याचा अर्थ काय आहे, कशा प्रकारे ड्रॉ करतात, तर सगळं समजावून सांगतो. ठीक आहे, हा जो 3 आहे प्लस लिहिलेला आहे ना बाबा,
+3 आहे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे +3 आय कॅप म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस लिहितोय इथं. तर +i कॅप म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिस आणि याच डायरेक्शनला आपण ईस्ट पण म्हणतो. याच्या अपोजिट वाल्या डायरेक्शनला जर तुम्ही गेले तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणणार, निगेटिव्ह आय कॅप म्हणणार आणि या डायरेक्शनला आपण म्हणतो वेस्ट डायरेक्शन. ठीक. आता खालच्या साईडला आलो आपण, तर इथं आपण म्हणणार निगेटिव्ह वाय ऍक्सिस, निगेटिव्ह जे कॅप आणि ही डायरेक्शन राहील साऊथ डायरेक्शन. वरच्या साईडला पॉझिटिव्ह वाय, हो ना, पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह जे कॅप आणि याच साईडला आपण म्हणतो नॉर्थ ऍक्सिस किंवा नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे. हे बघा प्रॉपर रिप्रेझेंटेशन केलं. आता एक डायरेक्शन येते तुमच्याकडे आणि एक येते बोर्डच्या मध्ये. हे तुमच्याकडे जी येते तिला +z म्हणा आणि +k कॅप म्हणा. प्लस काय म्हणा, के कॅप. आणि जी मध्ये डायरेक्शन येईल इनवर्ड तर तिला म्हणा तुम्ही -z ऍक्सिस -k कॅप. ओके. आता याला रिप्रेझेंट करायचे. कसं रिप्रेझेंट करणार सर? आता याच्यामध्ये हा जो 3 आहे त्याला म्हणायचं आपण एक्स कोऑर्डिनेट, नंतर नाव बदलेल मी त्याचं, आता म्हणायचं एक्स कोऑर्डिनेट. हा कोण, वाय कोऑर्डिनेट. हा जो एंड पॉइंट दिसत आहे तुम्हाला वेक्टरचा तर त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते. सर परत एकदा सांगा, मला सांगा, इथून एक सरळ लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, इथून एक सरळ लाईन ड्रॉ केली. या पॉइंटला जाऊन जर तुम्ही ओरिजिन पासूनचं जर डिस्टन्स मेजर केलं तर ते 4 येणार. या पॉइंट पासून तुम्ही इकडचं डिस्टन्स जर मेजर केलं तर येणार 3 येणार. समजतंय का? ठीक आहे. तुम्ही म्हणता सर समजलं, हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट. मग याचे कोऑर्डिनेट काय असतील? 3, 4. 3 ऑन एक्स ऍक्सिस, 4 ऑन वाय ऍक्सिस. हे सांगण्याची पद्धत झाली. कळतंय का? आता बघा, मी म्हणलं की हा आपला वेक्टर आहे. ओके सर, ठीक आहे. वेक्टर ड्रॉ करत असताना एक एरोचा वापर केला. मग हा जो एरो आहे याची जी दांडी आहे, याची जी लेंथ आहे ती आपल्याला व्ही बारचं मॅग्निट्यूड सांगते. कसं काढायचं बरं मॅग्निट्यूड? ठीक आहे, कारण ही जी लेंथ ऑफ दिस दांडी इज ए मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार. कसं काढायचं बरं? तर लक्ष असू द्या. आता मला सांगायचं आहे का राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला? त्याचा बेस आहे 3, हाईट आहे 4. ठीक आहे. मग तुम्ही हा अकॉर्डिंग टू पायथागोरस कसं सॉल्व्ह करणार? तर v = अंडर रूट मध्ये बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हायपोटेनियसचा फॉर्म्युला आठवतो का नाही पायथागोरस नुसार? यस सर, आठवतोय सर. बेसचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजे x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस इथं y कोऑर्डिनेट म्हणजे हाईटचा स्क्वेअर तर 4 चा स्क्वेअर. आन्सर येतं आपलं 5 मीटर पर सेकंड. काय आन्सर? 5 मीटर पर सेकंड. म्हणजे एक व्ही बार एक वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड काढायचे तर कसं काढणार? अंडर रूट मध्ये एक्स कंपोनंट किंवा एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. तुम्ही म्हणजे की झालं एवढंच रिप्रेझेंटेशन आहे का? नाही, आणखी थोडंसं बाकी आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय येतो की इथं बघा सांगितलं तुम्हाला एक्स ऍक्सिस म्हणजे कोण? ईस्ट म्हणजेच कोण? आय कॅप. वाय ऍक्सिस म्हणजे कोण? तर वाय ऍक्सिस म्हणजे कोण? तर त्यामध्ये पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येतं, बरोबर. नॉर्थ आणि साऊथ हे वाय. ठीक आहे. एक्स ऍक्सिस म्हणजे काय? तर ईस्ट अँड वेस्ट. त्यांच्यासाठी आय कॅप. प्लस आय कॅप ईस्ट, मायनस आय कॅप वेस्ट. ठीक आहे. राहिलं कोण आता? वाय. वाय म्हणजे कोण? नॉर्थ अँड साऊथ. पॉझिटिव्ह असेल तर नॉर्थ, निगेटिव्ह असेल तर साऊथ. ठीक आहे. झेड ऍक्सिस साठी कोणतं सिम्बॉल? के कॅप. वाय ऍक्सिस साठी कोणतं सिम्बॉल? जे कॅप. पॉझिटिव्ह जे कॅप, निगेटिव्ह जे कॅप इथं लिहिलेले. टोटल ड्रॉ करून घ्यायचं. असं नाही की फक्त बघितलं आणि सोडून दिलं, बिलकुल करायचं नाही. एकदम प्रॉपरली सिरियसली लेक्चर अटेंड करा. पूर्ण फिजिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो मी, पूर्ण फिजिक्सचा. मी इथं शिकवत असताना मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जे प्रॉब्लेम येतात त्याच्या बेसिसवर शिकवत आहे मी. ती मुलांना कधी कधी प्रॉब्लेम येतो अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणलं किंवा 10 आय कॅप म्हणलं किंवा ड्यू ईस्ट म्हणलं प्रॉब्लेम येतो. मग तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण आलेलो आहोत. कळतंय का? तर डायरेक्शन टोटल 3 पद्धतीने सांगतो आपण. त्यातली पहिली पद्धत एक्स वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. दुसरी पद्धत
नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही म्हणता सर नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट तर हे दोन डायरेक्शन झाले एक्स आणि वाय, तर थर्ड डायरेक्शनला काय म्हणणार, व्हर्टिकली अपवर्ड वर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे झेड ऍक्सिस साठी. कळतंय का? म्हणजे कसं आहे माहितीये का, डायरेक्शन साठी आपला माइंड शार्प असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे कसं की समजा मी इथं बोर्डवर ड्रॉ करतोय, तर बोर्डवर ड्रॉ करतोय म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे बरोबर आहे तो कोण आहे, वाय, आणि तो नॉर्थ आहे, किंवा इकडे गेलं तर मायनस वाय साऊथ आहे, ठीक आहे. तुम्ही नोटबुक मध्ये कसं ड्रॉ करता त्याला हॉरिझॉन्टल, म्हणजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर तुम्ही जिथं बसले तिथून समोरच्या साईडला नॉर्थ आहे आणि या साईडला साऊथ आहे, तर कन्फ्युजन न होता बरोबर एकदम प्रॉपरली प्रिपेअर राहायचं. व्हर्टिकली अपवर्ड माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तुमच्याकडे, व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे मधल्या साईडला, असा अर्थ होतो. कारण बोर्ड व्हर्टिकल आहे ना हो, ठीक आहे. तुमची नोटबुक कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. मी खूप वेळेस या गोष्टीवर फोकस करतो की तुम्हाला कळालं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आपण एक्झाम्पल जे आता घेतलं होतं त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करू. काय होतं बरं, v बार इज इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी होती. याचं मॅग्निट्यूड काढलं. काय काढलं, मॅग्निट्यूड. कसं काढलं, तर सरळ सरळ v इज इक्वल टू अंडर रूट x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर, अंडर रूट मध्ये 16 9 25 25 बाहेर आले तर आन्सर काय आलं 5. ठीक आहे, तिथं 5च लिहिलं होतं ना, हा ठीक आहे. तर 5 मीटर पर सेकंड कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये होऊ शकतं म्हणून विचारलं, ठीक आहे. 5 मीटर पर सेकंड. आता हे पर सेकंद हा उडवू नका की हा जो प्राणी दिसत आहे तो 5 आहे, ठीक आहे, थोडंसं ऍडजस्ट. आता सर तुम्ही या वेक्टरचं मॅग्निट्यूड सांगितलं पण या वेक्टरची डायरेक्शन नाही सांगितली, ठीक आहे. डायरेक्शन बिलकुल नाही बोलले तुम्ही, सांगतो. डायरेक्शन सांगण्यासाठी आपण वापर कसा करतो बघा. मी म्हणला हा एक वेक्टर आहे, वेक्टरच्या अंगात कोण कोण असतं, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. मला काढायला काय विचारली, डायरेक्शन. मॅग्निट्यूड ऑलरेडी काढलं, तर डायरेक्शन म्हणजे व्ही कॅप इज इक्वल टू काय येणार, व्ही बार वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. वेक्टर जशास तसा पुट करा, 3i कॅप प्लस 4j कॅप डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड किती 5. ही झाली त्याची डायरेक्शन. सो किती विचित्र आहे सर, ही डायरेक्शन असं कोणी म्हणेल का, ठीक आहे. म्हणतात तुम्ही पण म्हणणार किंवा तर थोडस टाइम लागू द्या, तुम्हालाही याचा अर्थ समजून जाईल. म्हणजे एक वेक्टर होता, त्याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, त्याची डायरेक्शन कशी काढायची हे तुम्हाला एकदम क्लिअर आणि स्पष्ट भाषेमध्ये समजावून सांगितलं. आता डायरेक्शनचा मॅटर संपलाय का, नाही, थोडासा बाकी आहे, ठीक आहे. तर हे आय कॅप जे कॅपच्या टर्म्स मध्ये एक्सप्लेन करून लगेच संपणार नाही, ठीक. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट यांचा खूप मोठा रोल आहे. तर कसं बघा, एखादी एक्झाम्पल म्हणून एखादी वेक्टरची क्वांटिटी दिली फोर्स, म्हणलं की 10 न्यूटन, ठीक आहे. तर 10 न्यूटन कॉमा 30 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणलं, नॉर्थ ऑफ ईस्ट, ठीक. कसं ड्रॉ करायचं आता आहे नॉर्थ ऑफ ईस्ट, हे काय मॅटर आहे, 30 डिग्री अँगल तर कळेल, ओके. आणि दुसरी पण एक गोष्ट समजते की नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणतंय म्हणजे नॉर्थ एक आहे आणि ईस्ट एक आहे, म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दोघांच्या मध्ये कुठेतरी असेल, ठीक आहे. डायग्राम ड्रॉ केल्यावर आणखीन क्लॅरिटी येईल. मी म्हणलं की चला आपण वाय ऍक्सिस ड्रॉ करू आणि एक्स ऍक्सिस ड्रॉ करू, ठीक आहे. या साईडला आपण कोणाला घेतो, नॉर्थला, या साईडला कोणाला घेतो, ईस्टला. म्हणून तर म्हणतोय ना पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ईस्ट, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस नॉर्थ, इकडं साऊथ, इकडं वेस्ट. बोलत जा, कमेंट करत जा की काय कुठे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. मे बी तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त शॉर्टकट असू शकतात. मग आता हा म्हणतोय नॉर्थ ऑफ ईस्ट आहे म्हणजे नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये कुठेतरी असेल, ठीक आहे. एफ बार त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, तर 10 न्यूटन आहे.
आणि डायरेक्शन देत असताना असं दिले डायरेक्ट ईस्ट किंवा डायरेक्ट नॉर्थ असं नाही दिलं. तर तुम्ही आता बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण इथे एक एक्झाम्पल लिहिलं होतं तिथं एक्झाम्पल काय होतं, फोर्सेस होतं 10 न्यूटन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, त्याच्या खाली होतं 10 न्यूटन ड्यू ईस्ट. ड्यू ईस्ट म्हणजे एक्झॅक्ट ईस्ट वर असेल तर, परंतु इथं तसं ड्यू ईस्ट ड्यू नॉर्थ काहीच बोललं नाही. म्हणजे काहीतरी लोचा आहे हा 30 डिग्रीचा, तर लोचा काय आहे तर हा 30 डिग्री जो अँगल आहे तो सेकंड लेटर सोबत जनरेट होतो. कोणासोबत जनरेट होतो, सेकंड लेटर. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये तर आहे, परंतु हा 30 डिग्री कोणासोबत आहे तर ईस्ट सोबत आहे. हा झाला 30 डिग्री. पण तुम्ही म्हणजे सर आणखीन एखादं एक्झाम्पल द्या बरं, आम्ही सॉल्व्ह करतो. वेलॉसिटी दिली असं म्हणलं की 10 मीटर पर सेकंड. काय म्हणलं, 10 मीटर पर सेकंड वेस्ट ऑफ साऊथ. सर चिटिंग आहे, सर चिटिंग आहे. काय चिटिंग केली बाळ मी, सर चिटिंग आहे. तुम्ही इथं 30 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणलं आणि 30 डिग्री ईस्ट सोबत घेतलं. सर तुम्ही इथं काहीच अँगल दिला नाही. ठीक आहे, हेच तर आहे, हेच तर आहे लॉजिक. शिकवताना खूप सोपं वाटतं, परंतु जेव्हा ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन येतात किंवा जेव्हा ऍक्च्युअल मध्ये प्रश्न विचारायची बारी येते तेव्हा हे क्वेश्चन बनवणारे असं गिरगिट सारखं रंग बदलतात. ठीक आहे, गिरगिट सारखं रंग बदलतात आणि म्हणतात मी नाही त्यातली. ठीक आहे, चला मग आता लॉजिक काय आहे की वेस्ट ऑफ साऊथ म्हणलं. आता ठीक आहे, वेस्ट ऑफ साऊथ काही अडचण नाही. ठीक आहे, आणि एक गोष्ट कधीच असं नाही देणार बरं का की 10 मीटर पर सेकंड नॉर्थ ऑफ साऊथ, नाही देणार, नाही देणार, बिलकुल नाही देणार. कारण इथं टोटल 4 क्वाड्रंट आहेत. 4 क्वाड्रंट मध्ये हा पहिला नॉर्थ ईस्ट, हा नॉर्थ वेस्ट, ठीक आहे, आणि हा नॉर्थ नाही वेस्ट साऊथ किंवा साऊथ वेस्ट, आणि हा साऊथ ईस्ट. असं 4 क्वाड्रंट आहेत. आपण याला फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं म्हणतो. जाऊया नेक्स्ट याच्याकडे. तर वेस्ट ऑफ साऊथ म्हणले म्हणजे काय, वेस्ट ऑफ साऊथ अँगल काहीच दिलेला नाही. असं जर कधी दिलेलं असेल तर समजून घ्या की दोन्ही साइडने अँगल किती आहे, 45. ठीक आहे, वेस्ट ऑफ साऊथ आहे म्हणून इथं घेतलं व्ही बार, त्याचं मॅग्निट्यूड 10 मीटर पर सेकंड. ओके, थर्ड एक्झाम्पल काही आणखीन याच्यात नवीन वेगळं काही तर म्हणलं ऍक्सेलरेशन. कोण आहे हा, ऍक्सेलरेशन. आपल्याला म्हणलं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ड्यू नॉर्थ. काय म्हणलं आपल्याला, ड्यू नॉर्थ. ऑल टाइप ऑफ क्वेश्चन आपण कव्हर करणार 100%. ड्यू नॉर्थ म्हणलं की सरळ सरळ ओनली ऑन नॉर्थ ऍक्सिस, किंवा नॉर्थ ऍक्सिस म्हणल्यापेक्षा नॉर्थ वर सरळ सरळ. हा झाला ऍक्सेलरेशन ए बार. ठीक आहे, आता तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल विचारतो. समजा आपण म्हणलं की दुसरी आणखीन कोणती वेक्टर वाली क्वांटिटी कोणती, डिस्प्लेसमेंट. मी म्हणलं डिस्प्लेसमेंट एक्स बार इज इक्वल टू, ठीक आहे, 15 मीटर. किती म्हणलं, 15 मीटर 60 डिग्री साऊथ ऑफ ईस्ट. साऊथ ऑफ ईस्ट सांगा फटाफट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो हा. सर बघू दे सर, साऊथ ऑफ ईस्ट, साऊथ ऑफ ईस्ट, साऊथ ऑफ ईस्ट, साऊथ ऑफ ईस्ट म्हणजे 4th क्वाड्रंट मध्ये येतो हा. बरं कसं ड्रॉ करणार, सिंपल आहे सर, काही लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ड्रॉ केलं इथं एक्स बार, त्याचं मॅग्निट्यूड आहे 10 मीटर आणि त्याचा अँगल कोणासोबत घ्यायचा, सेकंड लेटर सोबत घ्यायचा, म्हणजे हा झाला 60 डिग्री. काय झाला 60. अशा प्रकारे सुंदर सुंदर क्वेश्चन आपण खूप सारे बनवू शकतो. घेतलं का, ठीक आहे. चला तर जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे. मे बी फर्स्ट लेक्चर आहे म्हणून थोडस आपण स्लो जात आहोत. ठीक आहे, नवीन काही मुलं बघत असतील तर त्यांनाही थोडा कॉन्फिडन्स आला पाहिजे. ज्यांचं थोडंफार झालेलं आहे त्यांना तर फास्टच आहे, काही अडचणच नाही. ठीक आहे, महत्वाचा पार्ट आहे म्हणून थोडस स्लो जातोय की डायरेक्शन मध्येच अडचण असते कधी कधी. ठीक आहे, नंतरच तर न्यूमेरिकल वाला तर टेन्शनच नाही घेऊ. खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. 5 ते 6 लेक्चर मध्ये कमीत कमी 50, 60, 70 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, जेणेकरून न्यूमेरिकलचा विषय राहणार नाही. प्रश्न थिओरिटिकली काय काय मुलांना अडचणी असतात तर त्या मला माहित आहे, तर मी त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता यानंतर आपण बघा एकदा रिकॉल करतो. ते सर्वात पहिले स्केलर काय, वेक्टर काय हे सांगितलं. वेक्टरला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी असतात जसं की मॅग्निट्यूड, डायरेक्शन, ओरिएंटेशनवर डिपेंड करतो का नाही, मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह असतं वगैरे वगैरे. तसंच
स्केलरचं. नंतर नेक्स्ट पॉइंट आला आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात, मग त्याचं मॅग्निट्यूड कसं काढतात, त्याची डायरेक्शन कशी काढतात, हे सर्व काही डिस्कशन केलं. ठीक आहे. आता एक पॉइंट डोक्यामध्ये मुलांच्या असं असू शकतो की सर तुम्ही थ्री ऍक्सिस वर म्हणजे 3D वाला वेक्टर घेतला नाही, जसं की आपण म्हणू एफ बार एक वेक्टर आहे, फोर्सेस घेतो आपण जनरली, इझी अंडरस्टँडिंगला इझी हो, टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. असं आहे समजा 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. हे सोपं आहे बरं का कॅल्क्युलेशनला, म्हणून मी घेतोय. असे ते म्हणतो किती हुशार आहेत सर, डायरेक्ट व्हॅल्यू घेतात, तर ते सोपं आहे, खूप वेळेस युज केलेलं, म्हणून ठीक आहे घेतो आपण. रिप्रेझेंटेशन साठी इझी जातं, अननेसेसरी टाइम स्पेंड होत नाही. आता तिघ असल्यानंतर कसं, म्हणजे तिघ कोण आहेत, तर हा आहे त्यांचा एक्स कोऑर्डिनेट. अरे हो का नाही, ठीक आहे सर, कोऑर्डिनेट. हा कोण आहे, तर त्यांचा वाय कोऑर्डिनेट. ओके, कोऑर्डिनेट लिहितोय का बरं माहिती आहे का, कारण लेंदी वाला लिहितोय का बरं, कारण आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसव की सरांनी आपल्याला सांगितलं होतं काय आहे. तर हा कोण आहे, तर झेड कोऑर्डिनेट. नंतर यांचे नाव बदलणार आहे बरं का मी, यांना काय म्हणेल माहिती आहे का मी, याला म्हणेल एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट, झेड कंपोनंट. कंपोनंट असं नाव देईल मी नेक्स्ट टाइम. ठीक आहे. मग आपण मला याचं मॅग्निट्यूड काढायचं, तिघांवर डिपेंड आहे हा, तिघांवर, तिन्ही ऍक्सिस वर मॅग्निट्यूड काढायचं. तर कसं काढणार, तर अंडर रूट मध्ये. ठीक आहे. यातला एखादा निगेटिव्ह बी घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल की मॅग्निट्यूड एखाद्या वेक्टरचा ऑलवेज पॉझिटिव्ह का असतं. ठीक आहे. तर मग मी म्हणलं की अंडर रूट मध्ये एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर प्लस इथं -5 घेत नाही, तरी पण तुम्हाला जर डाऊट आला की सर -5 आहे त्याचं काय, तर -5 चा स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर काय बनेल बरं, पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग आता इथं तुम्ही 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर प्लस 25 ऍड केलं तर 50 येतं. 50 ला 25 into 2 केलं, काय केलं 25 into 2, आणि 25 ला बाहेर आणलं 5√2. हे झालं त्या एफ बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता सर तुम्ही काय म्हणले की मायनस इथं नाही घेतला तरी चालतो, किंवा त्याचा काही तिथं संबंध येत नाही असं बोलले तुम्ही, का, तर राजा हा जो मायनस आहे ना, तो या 5 साठी नाही येतो तिथं, त्या 5 मुळे आलेला नाही येतो तिथं, तो आलाय -k कॅप साठी, त्या डायरेक्शन साठी मायनस आहे तो. कोणासाठी, डायरेक्शन साठी. ओके सर, असं होतं का. ठीक आहे. चला मग आपण एफ बार ची डायरेक्शन काढू. एफ बार ची डायरेक्शन म्हणजे काय, एफ कॅप. एफ कॅप कसं काढतात सांगा फॉर्म्युला, एफ बार बाय त्याचं मॅग्निट्यूड, म्हणजे टोटल वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड केलं की त्या वेक्टरची डायरेक्शन भेटते. कसं, तो वेक्टर ठेवला वरती, कोण आहे 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप, मायनस घ्या, मायनस घेतला असेल तर डिवायडेड बाय कोण, एफ चं मॅग्निट्यूड. सरळ सरळ अंडर रूट मध्ये कोण होतं 50, कोण होतं 50. ओके सर, समजलं. म्हणजे सर तुम्ही याच्यावर 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आम्हाला डायरेक्शन रिलेटेड पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मॅग्निट्यूड रिलेटेड पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. व्हेरी गुड. आता एवढं क्लिअर झालं म्हणलं तेवढं काही अडचण राहणार नाही. आता प्रश्न आणखीन काय येतो की इफ वी मल्टिप्लाय a vector with constant. ठीक आहे. म्हणजे काय, तर एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये सांगतो. समजा पॉझिटिव्ह कॉन्स्टंटने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं आणि दुसरा ऑप्शन म्हणजे निगेटिव्ह कॉन्स्टंटने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. पॉझिटिव्ह कॉन्स्टंटने म्हणजे काय तर सांगतो तुम्हाला. समजा आपल्याकडे ए बार वेक्टर आहे. कोण आहे, ए बार वेक्टर आहे. तर ए बार वेक्टर आहे तर त्याचं मॅग्निट्यूड आहे 10i कॅप मीटर. ठीक आहे, युनिट नाही दिलं तरी चालतंय. इथं आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ. ए बार हा एक वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे प्लस 10i कॅप मीटर. इथेही प्लस लिहिलं तरी चालेल, काही लोड नाही. ठीक, याला ए बारला आपण
2 न मल्टिप्लाय केलं किंवा 3 न मल्टिप्लाय केलं तो पण पॉझिटिव्ह, तर वेक्टर बी बार बनेल तो, कारण वेक्टर चेंज झाला ना, आधी मॅग्निट्यूड वेगळं होतं नंतर मॅग्निट्यूड वेगळे, तर वेक्टर चेंज झाला. मग आपण काय म्हणलं बी बार इज इक्वल टू काय येणार, तर +2 न मल्टिप्लाय केले तर +2 × 10 i कॅप, तर फायनल आन्सर येणार +20 i कॅप मीटर. बरं मला एक गोष्ट सांगा, मॅग्निट्यूड सेम आहे का, नाही सर, बिलकुल नाही सर, मॅग्निट्यूड सेम नाही. डायरेक्शन सेम आहे का सर, बघू द्या, +i कॅप +i कॅप, सर डायरेक्शन बरोबर आहे, a कॅप इज इक्वल टू b कॅप. बरं मग हे दोन्ही वेक्टर सेम असतील का सर, याच्यावर प्रश्न आहे मला. काय प्रश्न आहे, सेम असतील का, तर नाही. या दोन्ही वेक्टर कडे जर बघितलं, दोघांची मॅग्निट्यूड, दोघांची डायरेक्शन, दोघांचं मॅग्निट्यूड, दोघांची डायरेक्शन जर सेम असेल तरच आपण त्याला इक्वल वेक्टर म्हणतो, सेम वेक्टर म्हणतो. पण इथं मॅग्निट्यूड वेगळं आहे, डायरेक्शन सेम आहे, म्हणजे दोन्ही वेक्टर आता सेम नाहीत. a बार इज नॉट इक्वल टू b बार. विचारतो कधी कधी की इफ वी मल्टिप्लाय ए वेक्टर विथ अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट व्हॉट विल हॅपन, डायरेक्शन रिमेन सेम, magnitude remains same, both are same and none of the above, direction remains same. आता या केस मध्ये नवीन वेक्टर आपण बनवला, त्याला -2 न मल्टिप्लाय केलं, एक बी बार नवीन वेक्टर बनवायचे, त्या वेक्टर कसा आहे -2 × a बार आहे. मग व्हॅल्यू कुठे केली आपण, -2 × 10 i कॅप मीटर, मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येणार -20 i कॅप मीटर. तुम्हाला तर माहितच आहे वेक्टरचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह राहत नाही, मग निगेटिव्ह साइन कोणासाठी आहे, तर डायरेक्शन साठी आहे. मग इथं a बार आणि b बार कडे जर बघितलं, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे का, बिलकुल नाही. दोघांची डायरेक्शन सेम आहे का, बिलकुल नाही. सर i कॅपच आहे ना, डायरेक्शन सेम आहे ना. पॉझिटिव्ह i कॅप म्हणजे राईट, निगेटिव्ह i कॅप म्हणजे लेफ्ट असतो, त्यामुळे दोघांचे डायरेक्शन ही सेम नाही, तर हे दोन्ही वेक्टर बिलकुल सेम नाहीत. ठीक आहे, सेम प्रश्न विचारतो, मला माहिती आहे, शपथ मला माहिती आहे, सेम प्रश्न विचारतात की पॉझिटिव्ह कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केल्यावर काय, निगेटिव्ह कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केल्यावर काय, असे प्रश्न येतात. ठीक आहे, आणि या चॅप्टर मध्ये नाही, खूप साऱ्या चॅप्टर मध्ये यांचा कन्सेप्ट यूज केला जातो. वेक्टर हा सर्वत्र यूज होणारा कन्सेप्ट चॅप्टर आहे. तुम्ही जर एररलेस हे बुक बघितलं ना, त्याच्यामध्ये वेक्टर चॅप्टरचा नंबर काय दिलेला आहे, 0 दिलेला आहे. 0 दिलेला आहे म्हणजे सर्वत्र यूज होणार आहे तो. ठीक आहे, आता लास्ट पॉइंट या लेक्चर मध्ये हा लास्ट पॉइंट डिस्कस करू. थेरॉटिकली हे खूप झालं, नंतर टाइप ऑफ वेक्टर, डायरेक्ट ऍडिशन, सबट्रॅक्शनला आपण लागून जाऊ नेक्स्ट लेक्चरला. इफ वी रोटेट द वेक्टर, rotate the vector, ठीक आहे, what will happen. समजा मी म्हणलं हा आहे आपला y ऍक्सिस, हा आहे आपला x ऍक्सिस, इथे एक वेक्टर होता, a बार होता. कोण होता, a बार. ठीक आहे, याचा हा वाला पॉइंट काय केला आपण, फिक्स केला. हा वाला पॉइंट काय केला, फिक्स केला, आणि या वाल्या पॉइंटला पकडून आपण त्याला रोटेट करतोय. काय करतोय आपण, त्याला रोटेट करतोय. रोटेट केलं आणि इथं नेऊन थांबवलं. ठीक आहे, लेंथ थोडीशी सेम आणू द्या मला, इथं नेऊन आपण थांबवला. हा झाला एंड पॉइंट त्याचा. ठीक आहे, हा वेक्टर जो आहे त्याला मी नाव दिलं बी बार. ठीक आहे, हाच होता, म्हणजे समजा असा हात आहे माझा, इथं कोपरा म्हणजे ओरिजिनला आहे, आणि हात असा रोटेट केला. सांगा रोटेट केल्यामुळे माझ्या हाताची लेंथ कमी जास्त होणार आहे का, नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या वेक्टरला रोटेट करता तेव्हा त्याचं मॅग्निट्यूड बिलकुल चेंज होणार नाही. प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ह्या चॅप्टर मध्ये, दुसऱ्या चॅप्टर कुठं तरी येऊ शकतो. ठीक आहे, मग आपण काय म्हणलं, पुढं काय, डायरेक्शन काय, ए कॅप आणि बी कॅपचं काय, तर ए कॅप इज इक्वल टू बी कॅप म्हणता येईल का, म्हणजे ए बारची डायरेक्शन आणि बी बारची डायरेक्शन सेम म्हणता येईल का, नाही. मग ए बार
इज इक्वल टू बी बार म्हणता येईल का? बिलकुल नाही. का बरं नाही? मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन चेंज झाली. ओव्हरऑल लेक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण वेक्टर, स्केलार, वेक्टरचं रिप्रेझेंटेशन, वेक्टरचे डायरेक्शन, वेक्टर रिलेटेड खूप छान छान पॉइंट डिस्कस केले. हे सर्व पॉइंट ऐकणे, प्रॉपरली लिहिणे आणि त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणे हे काम तुमच्याकडे राहील. छान प्रकारे तुम्ही करसाल असा मला 100% गॅरंटी आहे. असंच हळूहळू क्वेश्चन्स, हळूहळू कन्सेप्ट समजत आपण पुढे जाऊ. बिलकुल टेन्शन घेऊ नका. भेटू नेक्स्ट वेक्टरच्या अशाच सुंदर लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी मच.